नमस्कार, मी जितेंद्र वैद्य. व वाचनाच्या ऑनलाईनमध्ये पहिल्या कार्यक्रमात आज 3 एप्रिल आहे. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ सरांचा आज बर्थ ॲनिव्हर्सरी आहे. त्याच्यासाठी मी त्यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक वाचणार आहे. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, भारतीय लष्कराचा मानबिंदू. हे पुस्तक त्यांच्या ADC मेजर जनरल शुभी सूद यांनी लिहिलेलं आहे, रिटायर्ड. आणि हे पुस्तक रोहन प्रकाशननी प्रकाशित केलेलं आहे. 1932-33 ची जी IMA ची पहिली बॅच होती भारतातली, त्या बॅचनी 3 देशांना 3 लष्कर प्रमुख दिले. भारताला जनरल सॅम माणेकशॉ हे दिले, पाकिस्तानला मोहम्मद मुसा म्हणून दिले आणि ब्रह्मदेशला जनरल स्मिथ डोन म्हणून दिले. IMA मधनं पासआउट झाल्यानंतर यांच्या सॅम माणेकशॉ सरांची पोस्टिंग ही 12 फ्रंटियर्सच्या 4थ्या रेजिमेंटमध्ये करण्यात आली. तर जो वार्षिक अहवाल असतो त्यात त्यांच्या कमांडरने असं लिहिलं की हे पुढे जाऊन मोठे ऑफिसर होते. त्यावेळेला सॅम नंतर गमतीने म्हणत की मी नुसतं ऑफिसर नाही झालो तर लष्कर प्रमुख झालो. नंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांच्या तुकडीची ब्रह्मदेशामध्ये तुकडी त्यांना पाठवण्यात आलं. तिथे जपान्याविरुद्ध लढताना एका हल्ल्यामध्ये सॅम सरांना एक मशीन गनच्या 9 गोळ्या शरीरात घुसल्या. हे जेव्हा त्यांच्या कंपनी कमांडरला कळलं, कोपिन्सन, ते स्वतः CO साहेब त्यांना भेटायला आले. त्यावेळेला त्यांनी आपल्या छातीवरचा मिलिटरी क्रॉस काढून त्यांच्या छातीवर लावला, कारण मिलिटरी क्रॉस हा जिवंत असतानाच दिला जातो. सॅम बहादूर सर जिवंत राहतील का नाही याची गॅरंटी नव्हती. मला त्या ऑर्डरलीचं कौतुक वाटतं सॅम सरांच्या. तो त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तो डॉक्टरांच्या मागे चालला. ऑस्ट्रेलियन डॉक्टर होता की सॅम सरांना ऑपरेशन करा, उपचार करा. त्याच वेळेला सॅम सरांना शुद्ध आली. डॉक्टरांनी विचारलं काय झालं, तर फार काही नाही झालं, एका खेचराने मला लाथ मारली. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या सुद्धा विनोद बुद्धी जागृत हे बघून डॉक्टर म्हणाले मी तुला जगवणारच. आणि सॅम बहादूर जगले आणि पुढचा इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांची पोस्टिंग डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन DGMO म्हणून साऊथ ब्लॉकमध्ये केली. त्यांच्या हाताखाली जो अधिकारी होता तो सायकलवरनं एक 15-20 किलोमीटरवरनं यायचा. हे त्यांच्या सॅम बहादूर सरांच्या पत्नीने ते बघितले. त्यांनी त्याला सांगितले, अरे सॅमची बाईक अशीच पडून आहे, तू का वापरत नाहीस? बघा की सॅमला त्यांच्या हाताखालच्या लोकांबद्दल जिव्हाळा होता, पण त्यांच्या फॅमिलीला सुद्धा त्यांच्या हाताखालच्या लोकांबद्दल प्रेम वाटत होतं. हे फार महत्वाचं आहे, हल्ली कुठेही बघायला मिळत नाही. 1952 मध्ये त्यांची फिरोजपूर इथल्या 167 इंडिपेंडंट ब्रिगेडची मध्ये नेमणूक करण्यात आली. असं असतं त्यावेळेला की एरिया कमांडर असतो, तो वार्षिक एक फेरी मारतो की काय कसं चाललंय काय. त्यावेळेला तो एरिया कमांडर येणार होता, तर त्याला रिसिव्ह करण्यासाठी सॅम बहादूर यांनी एका तरुण अधिकाऱ्याची निवड केली. एरिया कमांडर आले आणि लक्षात आलं की त्यांना रिसिव्ह करायला कोणीच गेलं नाही. एरिया कमांडरची व्हिजिट झाली, ते गेले. त्याच्यानंतर त्यांनी त्या तरुण अधिकाऱ्याला बोलवलं, झापलं. म्हणाले काय झालं? नंतर म्हणाले तू का गेला नाही, त्याचं कारण मला सांग. तो म्हणाला, सर मी जात असताना माझी एक मैत्रीण मला वाटेत भेटली. तिच्याशी गप्पा मारताना मी विसरूनच गेलो की मला कोणाला रिसिव्ह करायला जायचंय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माणेकशॉ काही बोलले नाही. तो ऑफिसर बिचारा मान खाली करून निघून गेला. अर्ध्या तासांनी सॅम सरांनी परत त्याला बोलवलं आणि म्हणाले, यंग मॅन, मी जर तुझ्या जागी असतो तर मी हेच केलं असतं. बघा किती दिलदारपण आहे. आधी ओरडलेत, पण नंतर त्यांनाही लक्षात आलं की आपण सुद्धा असतो तर ही चूक केली असती. म्हणाले की परत अशी चूक करू नकोस, जा. 1954 साली त्यांची नेमणूक 26व्या डिव्हिजनचे इन्चार्ज म्हणून करण्यात आली. तिथे ट्रान्झिट मेस होती. ते एकदा गेलेले असताना त्यांनी बघितलं की एक ऑफिसर बरेच मोठं सामान हातात घेऊन तिथे येतो. त्यांनी त्याच्या हातातलं सामान त्याला विचारलं, मी घेऊ का, मदत करू का? तो म्हणाला घ्या. त्यांनी मदत करून ते चालायला लागले. मेसकडे येत असताना त्यांनी त्या यंग कॅप्टननी बघितलं की जो तो येतोय तो सरांना सॅल्यूट मारतोय.
त्याला कळलं की म्हणजे काय आहे. त्याने विचारलं सरांना न राहून की सर तुम्हाला प्रत्येकजण सॅल्यूट मारतोय, कोण आहात तुम्ही? ते म्हणाले या 26व्या डिव्हिजन मध्ये याचा मी इन्चार्ज आहे. तुझ्यासारखे लोक जे येतात त्यांना मी मदत करत असतो आणि उरलेल्या वेळेमध्ये मी या 26व्या डिव्हिजनचं कमांड करत असतो. 1953 साली त्यांना कर्नल ऑफ द रेजिमेंट 8 गुरखाचं करण्यात आलं. 26 म्हणजे आपल्या 1962 साली चीन युद्धाच्या पराभवानंतर त्यांची नेमणूक 4थ्या कोरमध्ये करण्यात आली. ऑलरेडी पराभवामुळे सैनिकांचं मोरल खूपच डाऊन झालेलं होतं. त्यांनी फॉरवर्ड पोस्टला भेट देणं चालू केलं, सैनिकांचं मोराल वाढवलं, त्यांच्यासाठी राहायला चांगली घर निर्माण केली. त्यांच्या असं लक्षात आलं की आपला पराभव हा आपल्याला डोंगरी युद्धाच्या अभावामुळे झालेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी गुलमर्गला हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल चालू केली, HAWS. ते अजूनही चालू आहे आणि युएसला त्याच्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे आणि अजून आपण त्याला एंट्री दिली नाही आणि देऊ नये असं माझं स्वतःचं मत आहे. त्यांनी पर्वतीय युद्धाचं पूर्णपणे डॉक्युमेंटेशन केलं, युद्ध कसं लढलं जावं, काय करावं आणि ते अजूनही ती SOP आपल्याकडे वापरली जाते. 1964 साली त्यांची ईस्टर्न कमांडच्या GOC in C म्हणून नेमणूक करण्यात आली. ईस्टर्न कमांडमध्ये असताना शोधीशोध पिक्चरमध्ये आले, ते त्यांचे ADC म्हणून. पहिल्यांदा त्यांना भेटायला गेले त्याला ते गाडीमध्ये पुढे बसले ड्रायव्हरच्या बाजूला. त्यांनी सुभीसुदनं सांगितलं, सुभी तू माझा ADC आहेस, ड्रायव्हरचं नाही, तू माझ्या बाजूला बसायला पाहिजे. असंच एकदा सुभीसूद रिपोर्टिंग करायला आलेले असताना सॅम बहादूर सर गार्डनिंग करत होते, शॉर्ट्स आणि टी-शर्ट मध्ये होते. ते झाल्यानंतर काम झाल्यानंतर त्यांनी शुभीला म्हणाले, शुभी आपण कलकत्तामध्ये जाऊया, तू काय व्हेकल आणलेस? ते म्हणाले माझ्याकडे स्कूटर आहे, मी पाहिजे स्टाफ कार मागवतो. ते म्हणाले नको, मी तुझ्याबरोबरच येतो. टी-शर्ट शॉर्ट्स आणि त्याच्यामध्ये ते स्कूटरवर मागे बसले आणि कलकत्त्याला गेले. पूर्ण कॅन्टॉनमेंट मध्ये चर्चा की सर स्कूटरवरनं कलकत्त्याला गेले, केस कापले. सुभीलाही सांगितलं तू केस कापून घे आणि त्याचे पैसेही सरांनी दिले. नंतर आल्यानंतर MS म्हणजे मिलिटरी सेक्रेटरीनी शुभीना झापलं. ते म्हणाले अरे स्टाफ कार तरी मागवायची, विचार करा ईस्टर्न कमांडचे इन्चार्ज स्कूटरवरनं जात आहेत, आपल्याकडे साधा नगरसेवक तरी तुम्हाला स्कूटरवर दिसतो का? इतके साधे होते. 1969 साली 1964 साली ईस्टर्न कमांडचं सांगतो तुम्हाला. एकदा ते चालले असताना राज्यपालाबरोबर त्यांची मीटिंग होते, ते त्यांना भेटायला चालले असताना बंगल्याबाहेर पडत असताना त्यांना दिसलं की त्यांचा जुना उस्ताद हा उभा आहे. त्याने गाडी थांबवली आणि त्याच्यावर बोलायला लागले. उस्ताद आगळपगळ बोलत होता, बऱ्याच दिवसांनी भेटलेला तो त्यांचे प्रॉब्लेम वगैरे सर्व सांगत होता. ADC म्हणून शुभीसुदनी त्यांना सारखे आठवण करून देते, सर आपल्याला राज्यपालांना भेटायला जायचंय, उशीर होतो. ते शुभीला म्हणाले, शुभी हा जो उस्ताद आहे हा मला IME मध्ये होता, यांनी मला शस्त्रास्त्राचे धडे दिले, त्याच्यामुळे मी आज इथं आहे, त्याचं म्हणणं मला ऐकून घ्यायलाच पाहिजे. राज्यपाल थांबते. बघा किती हे आहे ते. आणि त्याप्रमाणेच त्यांनी त्याला सांगितलं, त्याचं बोलणं ऐकलं, त्याला सांगितलं मी जाऊन येतोय, मग आपण डिटेल बोलू. 1969 साली सॅम बहादूर भारताचे लष्कर प्रमुख झाले. ते शेरवूड कॉलेजला शिकलेले होते नैनितालला, तिथे त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं. ज्यावेळा ते कॉलेजमध्ये गेले त्याला ते म्हणाले, बोलताना ते म्हणाले की मी माझे पाय थरथरतात, कारण प्रिन्सिपल आहे, सर्व शिक्षक आहेत. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही जी माझ्यामध्ये जी लढाऊ वृत्ती जागृत झाली ना, ती शेरवूडचे याच्यामध्ये 100% योगदान आहे. मुलांना कळे ना की काय. ते म्हणाले आमचे सिनियर्स आम्हाला पूर्ण जेवण द्यायचे नाही, जे काय खायला आमच्याबरोबर असायचं ते काढून घ्यायचे, आम्ही उपाशी असायचो. कपडे जर आम्ही कुठे अंगावर गेलो ते पळवून न्यायचे. त्यामुळे ज्या आहे त्या परिस्थितीत आम्ही तिथं राहत होतो. म्हणाले ते मला आत्तापर्यंत लष्कर प्रमुख होण्यासाठी, विशेषतः जपानविरुद्ध लढताना याचा फार फायदा झाला आणि मी आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचलो. ते विद्यार्थ्यांना गमतीने म्हणाले
की समोरचा पाहुणा जो महत्वाचा बोललेला असतो, प्रमुख पाहुणा, तर तुम्हाला असं वाटत असेल मी खूप हुशार वगैरे, तसं काही नाहीये. लष्कर प्रमुख म्हणून मी आता आलेलो आहे, हुशार वगैरे काही नाही. हास्याचं म्हणजे तिथं दबदबा झाला, एवढा साधेपणा सरांमध्ये होता. 71च्या आधी पूर्व पाकिस्तानामधून निर्वासितांचा लोंढा यायला लागला. इंदिरा गांधींना कळेना की आता आपण युद्ध करावं का काय. त्यांनी सॅम बहादूरना बोलवलं, ते म्हणाले आपण आता युद्ध चालू करायला पाहिजे. तर त्यावेळेला ते म्हणाले की मॅडम तुम्ही बायबल वाचलंय का. इंदिरा गांधींना कळेना की बायबलचा आणि इथं युद्धाचा काय संबंध आहे. तर त्यावेळेला म्हणाले की बायबलमध्ये पहिल्या पानावरती पहिल्या परिच्छेदात असं लिहिलेलं आहे की परमेश्वर म्हणतो उजेड पाड की उजेड पडतो. तसं इथं होणार नाही, हे युद्ध आहे, मला थोडी तयारीला वेळ लागेल आणि युद्ध मी माझ्या पद्धतीने कुठे करायचं ते मी ठरवीन आणि तुम्हाला याची मी गॅरंटी देतो की मी युद्ध आपल्याला जिंकून देईन. आणि दुसरं की माझ्या याच्यामध्ये तुमच्या कुठच्याही मिनिस्टरनी इंटरफेअर करायचं नाही. इंदिरा गांधींनी तो शब्द पाळला. इंदिरा गांधीने तेच, हे फक्त डिस्कशन्स करायचे युद्धावर. 71ला युद्ध झालं, भारत युद्ध जिंकला. ज्याला पाकिस्तानी शरणागती पत्करली पूर्व पाकिस्तानामध्ये, तर त्याच्यासाठी जाण्यासाठी त्यांनी ईस्टर्न कमांडचे इन्चार्ज त्यावेळचे लेफ्टनंट जनरल अरोरा सरांना पाठवलं. पत्रकारांनी विचारले की एवढे मोठे 90,000 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक शरण येत आहेत, तर तुम्ही का गेला नाही. त्यावेळेला जर पूर्ण पाकिस्तान शरण आला असता तर मी नक्की गेलो असतो. आता फक्त एक ईस्टर्न पाकिस्तानच शरण होते, तर त्यांना जाऊ दे, तो त्यांचा मान आहे, कारण त्यांच्या अंडर येते. युद्ध झाल्यानंतर काही दिवसानंतर लाहोर गव्हर्नरनी त्यांना भेटीस बोलावलेलं होतं. तर गव्हर्नरच्या स्टाफने त्यांना सांगितलं की सर ते आपल्या इथं आल्यानंतर आम्हाला थोडा वेळ तरी त्यांच्याशी बोलायला मिळते. त्याप्रमाणे त्यांच्या हे झाल्यानंतर ज्याला ते आले, त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर गव्हर्नरनी सरांना रिक्वेस्ट केली की माझ्या स्टाफला तुम्हाला भेटायचं. ठीक आहे म्हणाले, भेटतो. तर त्यात एक पठाण होता, त्यांनी आपली पगडी काढून सरांच्या पायावर ठेवली. पगडी किंवा हे असतं ते अतिशय मानाचं असतं, अस्मिता असते त्याची. त्यांनी पायावर ठेवल्यानंतर सर पण एकदम म्हणाले काय झालं नाही, असं काही करू नकोस. ते म्हणाले माझी 5 मुलं पाकिस्तान आर्मीत होती आणि ती सर्व तुमच्या इथं POK म्हणून होती, प्रिझनर फॉर POW होती. तुम्ही त्यांना अतिशय, तुमच्या लष्कराने तुम्ही त्यांना अतिशय चांगल्या रीतीने वागवलं. म्हणजे अशी परिस्थिती होती की आमची लोक बेडवर झोपायची आणि तुमची लोक खालती झोपायची. आमच्या लोकांना मच्छरदाणी असायची. मग आम्हाला जे सांगतात इथं की भारतीय वाईट आहेत, ते अतिशय चुकीचं आहे. भारतीय लोक अतिशय चांगले आहेत, त्यांनी आमची काळजी घेतली. बघा एक म्हणजे किती देशात हा एक हे देशाबद्दलचं एक मत बदलणं फार मोठी गोष्ट आहे. ज्याला ते या शरणागतांच्या शिबिरात जायचे भेटायला, त्या खांद्यावर हात टाकून ते सर्वांशी बोलायचे. त्याला ते पाकिस्तानी सैनिक म्हणाले सर आमचा कमांडिंग ऑफिसर सुद्धा कधीही आमच्या खांद्यावर टाकून आमचे काही प्रॉब्लेम आहेत का काय ते विचारत नाही. त्यामुळे सॅम बहादूर साहेब फारच वेगळे होते. हे फील्ड मार्शल झाले त्यांना. तर त्याला त्यांचं असं होतं की मला यावं, शेवटपर्यंत यावं, आणि ती गव्हर्नमेंटने ते मान्य केलं. रिटायर होताना नेमकी 8 गुरखा दिल्लीतच होते. त्यांनी रिक्वेस्ट केली की शेवटचा गार्ड ऑफ ऑनर आम्ही द्यावा, कारण शेवटी सॅम बहादूर हे कर्नल ऑफ द रेजिमेंट होते 8 गुरखाचे, तो त्यांना मान मिळाला. जाता जाता एकच, मी युद्धाबद्दल जास्ती काही बोलत नाही, कारण ते पुस्तकातनं तुम्ही वाचलं तर जास्ती बरं पडेल. खूपच त्याच्यामध्ये डिटेल आहे, वाचा. जाता जाता एवढंच सांगेन, एक किस्सा सांगून जातो की शुभी सूद एका लंडनमध्ये त्यांची पोस्टिंग होती मिलिटरी अटॅचे म्हणून. त्यावेळेला एका कोर्ससाठी गेलेले होते ते. त्यावेळेला सॅम बहादूर रिटायर झालेले होते, त्यांच्याकडे गेले. तर आता त्यांना माहिती होतं की इंग्लंडमध्ये नोकर नसतो, की आपल्याला जेवण झाल्यानंतर आपली भांडी धुवायला लागतात. तर शुभी सुदांकडे ते जेवायला गेलं. ते जेवण झाल्यानंतर त्यांनी आपली डिश घेऊन धुवायला गेले. शुभी सुदांनी त्यांना अडवलं, पण शुभी सुदांना त्यांनी ऐकलं नाही आणि ते डिश. त्याला गमतीने शुभी सूद म्हणाले की एका मेजर जनरलच्या घरी फील्ड मार्शलनी आपली डिश धुतली. हा एक म्हणजे जगात असं परत कधी होणार नाही. तर हे पुस्तक अवश्य वाचा. आणि शेवटी जाता जाताना सॅल्यूट टू द ब्रेव्ह हार्ट सॅम सर. जय हिंद. थँक्यू.